पुणे महापालिकेच्या तिजोरीमध्ये 1247 कोटी रुपये जमा झालेले आहेत। मिळकत करातून 2 महिन्यामध्ये ही रक्कम जमा झाली आहे। महापालिकेने जाहीर केलेल्या सवलतीचा पुणेकरांनी फायदा घेतलाय। पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव खेड तालुक्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने 5 ठिकाणी कारवाई केली। तब्बल 19,03,379 रुपयांचा माल जप्त केलाय। मनसरमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय। तसंच 10.5 लाखांचा मैदा, बेसन आणि पिठाचा साठाही जप्त केलाय। पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडीमध्ये विषारी दारू कांडामुळे संतापलेल्या नागरिकांचा रोष पाहायला मिळाला। या प्रकरणामधील आरोपींना तपास आणि पंचनाम्यासाठी सीआयडीच्या पथकाने घटनास्थळी आणल्यानंतर परिसरामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता। काहींनी आरोपींकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे एकच गोंधळ उडाला। नाशिकच्या शरद पवार फळ बाजारामध्ये आंब्याच्या दरात 15 ते 20% घट झाली आहे। कोकण, कर्नाटक आणि गुजरातमधून वाढलेल्या आवकमुळे बाजारामध्ये आंब्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे। जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आंब्याची आवक कायम राहणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पूर्व मोसमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सिडकोसह अनेक भागात झाडं आणि फांद्या कोसळल्या। चिकलठाणा विमानतळाचे छप्पर सुद्धा पुन्हा एकदा निखळलं, तर बहुतांश शहरामध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना अंधारात राहावं लागलं। प्रस्तावित आरापूर एमआयडीसीसाठी जमीन मोजणीचं 10 दिवसांचं उद्दिष्ट होतं, मात्र आरापूर, गवळी, शिवरा आणि सुलतानाबाद इथल्या मोजणी 19 दिवसांनंतर 90% पूर्ण होऊ शकलेली आहे। काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे उर्वरित मोजणी पुढील 3 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा विश्वास एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये गोवंश तस्करी विरोधात कारवाई झाली आहे। गोवंशाची तस्करी करून विक्रीच्या तयारीमध्ये असलेल्या 15 जणांवर कारवाई करत पोलिसांनी तब्बल 131 गोवंशांची सुटका केली आहे।